नमस्कार मंडळी. तर मी आज आलेले आहे शेतामध्ये. म्हटलं ह्या वरण्याच्या शेंगा लागल्यात तर ह्या तोडूया आणि ह्याच वरण्याच्या शेंगांची झणझणीत अशी आमटीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. तर त्यासाठीच मी आज शेतावरती आलेली आहे आणि बघा ह्या वरण्याच्या शेंगा आहेत ना, ह्या मी तोडून घेणार आहे. खूप अगदी जून ज्या शेंगा झालेल्या आहेत ना, त्या फक्त तोडायच्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी पावटा असं सुद्धा म्हटलं जातं, पण आमच्या भागामध्ये याला वरण्याच्या शेंगा असं म्हटलं जातं. ह्याची उसळसुद्धा खूप छान लागते. तीसुद्धा रेसिपी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. नमस्कार मंडळी. तर आज आपण चुलीवर झणझणीत अशी वरण्याची आमटी करणार आहोत. तर हा बघा, ह्या वरण्याच्या शेंगा आहेत ना, ह्या आमच्या शेतातील आहेत आणि जवारी वरण आहे, त्यामुळे आमटीसुद्धा अगदी भारी अशी लागते. तर आमच्याकडे तर याला वरण्याच्या शेंगा असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. छान शेंगा सोलून घेऊया. ह्या शेंगांना अजिबात किडलेल्या नाहीत. त्याशिवाय जवारी वरण असल्यामुळे आमटी अगदी भन्नाट अशी लागते. नक्की ह्या पद्धतीने तुम्ही आमटी करून बघा. अगदी घरच्या साहित्यामध्येच ही आमटी आपण बनवणार आहोत, तरीसुद्धा चव अगदी भारी लागते. ह्यासोबत ह्याच वरण्याच्या शेंगांची आपण उसळ किंवा पावटा भात म्हणतात ना, तो भातसुद्धा खूप छान लागतो. तीही रेसिपी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. आता आपण आमटी करतोय, तर त्यासाठी भांड्यामध्ये साधारण 3 चमचे होईल इतकं तेल घातलं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर ह्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की लगेचच आपण यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे. एक बारीक चिरलेला कांदा आणि अगदी कांदा मऊ होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत, म्हणजे आमटीमध्ये तो करकर असा लागणार नाही. कांदा छान मऊ झाला की लगेच यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला तोही घालून घ्यायचा आणि टोमॅटो ते आपण याच्यामध्ये मऊ करून घेणार आहोत. सोबतच पाव चमचा हळद घातली आणि हा टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत आपण असाच परतत राहणार आहोत. टोमॅटो मऊ झाला की लगेच आपण सोलून घेतलेले वरण्याचे दाणे घालून घ्यायचे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आणि आता हे वरण्याचे जे दाणे आहेत ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे, म्हणजे ते छान भाजले जातात आणि आमटीमध्ये अगदी पटकन शिजतात. तर त्यासाठी ह्यावरती मी असं ताट ठेवलेलं आहे आणि 1 मिनिटासाठी आपण हे असंच ठेवणार आहोत, म्हणजे व्यवस्थित असे ह्याच्यामध्ये जे दाणे आहेत ते वाफरले जातात किंवा भाजले जातात आणि पटकन ते आमटीमध्ये मऊ असे शिजतात. तर इथे आपले हे सगळे व्यवस्थित वरण्याचे दाणे भाजून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे किंवा आपण कितपत तिखट खातो ह्या अंदाजाने ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. तर साधारण 2 चमचे लाल तिखट घातलं मी. त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्यांचा 4 चमचे कूट घालून घेतला. व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा रंग किती छान असा आलेला आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये सुद्धा पण अगदी चवीला भन्नाट अशी ही आमटी तयार होते. ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, म्हणजे ह्याची चव अजून जास्त वाढते आणि जितकी आपल्याला आमटी पातळ किंवा दाटसर हवी आहे त्या अंदाजाने यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे आमटीची चव आहे ती बदलत नाही. त्यामुळे शक्यतो गरम पाणीच यामध्ये वापरायचं आहे. तर हे बघा, जितकी आपल्याला पातळ किंवा दाटसर हवी आहे ह्या अंदाजाने मी इथे पाणी वापरलेलं आहे. ह्याच्यावरती ना अर्धवट असं ताट झाकून ठेवायचं, म्हणजे आमटी आहे ती उतू जात नाही आणि छान अशी ही आमटी आहे. ह्यातले वरण्याचे दाणे आहेत ते छान असे शिजवून घ्यायचे अगदी मऊ होईपर्यंत, म्हणजे आमटीची चव अजून दुप्पट होते. आमच्या आजी सासू आहेत ना, शेंगदाण्याच्या कुटाऐवजी ह्याच्यामध्ये ज्वारीचं जे पीठ असतं ना, ते लावून ही आमटी बनवायची. ते सुद्धा आमटी खरंच खूप चवीला भन्नाट अशी लागते. ती सुद्धा रेसिपी नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर इथं आपल्या आमटीला चांगला असा कड आलेला आहे आणि ह्यातील जे वरण्याचे दाणे आहेत ना, हे सुद्धा अगदी छान मऊ असे शिजले गेलेले आहेत. आणि बघा तुम्ही रंग किती छान आलेला आहे आणि अगदी जास्त पातळही नाही किंवा अगदीच दाटसरही नाही, अशी इथे ही आपली आमटी तयार झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते ह्यातील वरण्याचे दाणे कशा पद्धतीने शिजलेले आहेत. अगदी एकसंध अशी छान आमटी झालेली आहे आणि बघा असे हे वरण्याचे दाणे छान मऊ असे शिजले गेले पाहिजेत. इथं आपली आमटी आहे ती तयार झालेली आहे. वरून अजून हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आपली आमटी इथे तयार आहे. लगेचच आपण ह्याला सर्व करूया. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीनं नक्की एकदा वरण्याची आमटी करून बघा. खूप छान होईल याची मला खात्री आहे. जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकन क्लिक करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटू अशा छानशा एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.